मित्रांनो, थंडीचे दिवस आहेत आणि तुमच्या गाडीसोबत तुम्हाला काय केअर करून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. मित्रांनो, थंडी एवढी वाढली आहे की गाडी पूर्णपणे ज्यावेळेस आपण फर्स्ट स्टार्ट घेतो, ज्यावेळेस मॉर्निंगला कोल्ड स्टार्ट करत असतो, त्यावेळेस गाडीचा आरपीएम 2000 आरपीएमच्या वरती म्हणजे 2500 आरपीएम पर्यंत जातं काही सेकंदासाठी. तर मित्रांनो, त्या काही सेकंदापुरतं तुम्हाला कोणताही गाडीमध्ये ऍडिशनल लोड द्यायचा नाही. त्याचं कारण असं की मित्रांनो, ज्यावेळेस गाडी थंडीच्या दिवसात आपण स्टार्ट करत असतो, त्यावेळेस गाडीचं ऑइल जे असते म्हणजे ऑइल जे असतं पूर्ण ड्रेन ऑइल सम मध्ये स्टोअर झालेलं असते आणि ते पूर्णपणे गाठलं जातं. थिकनेस त्याची वाढलेली असते. त्याच्यामुळे काय होतं की ऑइल जे आहे पूर्ण लुब्रिकेशन पार्ट पर्यंत पोहोचायला टाइम लागत असतोय. त्यामुळे कधीही गाडी चालू केल्यानंतर गाडीचं जे काही आरपीएम असते ते स्टेबल होतं. म्हणजे जसं की 1200 ते 800 आरपीएम पर्यंत येईपर्यंत तुम्हाला कोणताही ऍडिशनल टॉर्क द्यायचा नाहीये. गिअर शिफ्ट करायची नाहीये किंवा गाडीमध्ये हेडलाईट वगैरे ऑन करायची नाही, एसी ऑन करायचं नाही. अशा ऍडिशनल कोणताही टॉर्क तुम्हाला गाडीवरती द्यायचा नाहीये, जेणेकरून तुमच्या गाडीमध्ये इंटरनल डॅमेज होणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही इमर्जन्सी मॉर्निंगला गाडी स्टार्ट करून फर्स्ट गिअर टाकून तुम्ही गाडी जर मूव्ह केली तर गाडीमध्ये इंटरनल डॅमेज होऊ शकतात. गाडीचं इंजिन ड्राय फिरू शकतं मित्रांनो. इंटरनल गाडीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. इंजिनचं कामही निघू शकतं मित्रांनो. त्यामुळे थंडीच्या दिवसात इंजिन ऑइल टाकताना कधीही मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा यूज करा, जेणेकरून तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये गाडी स्टार्टिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, कधीही गाडी चालू केल्यानंतर विदिन सेकंद म्हणजे 5 ते 10 सेकंद किंवा 15 सेकंद तुम्हाला गाडीचा आरपीएम स्टेबल होईपर्यंत कोणताही लोड द्यायचा नाही, जेणेकरून तुमच्या गाडीमध्ये इंटरनल डॅमेजेस होणार नाही मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं गाडीची बॅटरी. तुम्हाला थंडीच्या दिवसात गाडी स्टार्टिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतात. थंडीच्या दिवसामध्ये गाडीच्या बॅटरीचं जे काही ग्रॅव्हिटी असते पूर्ण डाऊन होत असते. त्याच्यामुळे बॅटरीची व्होल्टेज चेक करून घ्या. बॅटरीमध्ये जे काय पाणी असते त्याची सर्व्हिस करून घ्या. आणि जर मित्रांनो गाडीची बॅटरी तुमच्या 3 ते 4 वर्ष झाली असेल बदलून, तर तुम्हाला लागलीच बॅटरी चेंज करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या कारमध्ये ब्रेकडाऊनचे चान्सेस येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.